जय श्रीराम. वेलकम टू स्टडी स्पार्क विथ प्रगती. आज आपण शिकणार आहोत लॅक्टोजचं स्ट्रक्चर कसं बनवायचं. तर लॅक्टोज हा एक डायसॅक्राइड आहे जो 2 मोनोसॅक्राइडपासून बनलेला आहे. बीटा डी गॅलेक्टोज प्लस बीटा डी ग्लुकोजपासून. आता बीटा डी गॅलेक्टोजचं स्ट्रक्चर आपण शिकलो आहोत याआधी की कसं ड्रॉ करायचं. त्यानंतर बीटा डी ग्लुकोजचं पण स्ट्रक्चर बघितलं आपण. ठीक आहे. तर आता हे दोनही स्ट्रक्चर जेव्हा जॉईन होतात, कंबाईन होतात, तेव्हा काय होतं, लॉस ऑफ H2O. आता H2O कुठून लॉस होणार, इथून OH, इथून हायड्रोजन. ठीक आहे. हे लॉस झाले की आपला बनेल लॅक्टोजचं स्ट्रक्चर. H2Oचं लॉस झाल्यानंतर आपला स्ट्रक्चर असा दिसतो. आता इथून बघा OH निघलं, इथून H निघलं, आपल्याकडे उरलं ऑक्सिजन. तर हा ऑक्सिजन काय करत आहे, जॉईनिंग करण्याचं काम करत आहे, बॉन्ड फॉर्म करत आहे. हा बॉन्ड कुठे फॉर्म होत आहे, फर्स्ट कार्बन आणि 4 कार्बनमध्ये. आणि स्ट्रक्चर आहे बीटाचं. कसं आयडेंटिफाय करतो आपण, फर्स्ट कार्बनमध्ये जो OH ग्रुप आहे तो अप साईडला आहे, म्हणून हा कशाचा स्ट्रक्चर आहे, बीटाचा. तर म्हणून आपण याला काय म्हणतो, बीटा 1,4 लिंकेज. या लिंकेजला आपण ग्लायकोसिडिक लिंकेज असंही म्हणतो. हा झाला स्ट्रक्चर आपला लॅक्टोजचा.